नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का सार्वजनिक वित्ताचा एक भाग वित्त आयोग पाहणार आहोत। काल FRBM पाहिलेलं होतं आपण, आज वित्त आयोग पाहू आणि उद्या नक्कीच नाही का सार्वजनिक वित्ताचे जे बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यावर नाही का व्हिडिओ बनवू आपण। नक्कीच नाही का काही हेल्थ इश्यूमुळे व्हिडिओ नाही टाकण्यात आले, तर नक्कीच आता सार्वजनिक वित्ताचा जो टॉपिक आहे ते 1.5 तासाचा असो किंवा 2 तासाचा PIQ सहित टाकू आपण। उद्या नक्कीच उद्या नक्कीच नाही का टाकण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच त्यामधून तुमचे 2 ते 3 मार्क फिक्स होईल। लक्षात घ्या, आज पाहू आपण वित्त आयोग। हा वित्त आयोग जे आहे आपल्याला नाही का करमध्ये सुद्धा विचारलं जाते, इकॉनॉमिक्समध्ये आणि राज्यघटनेमध्ये सुद्धा विचारलं जाते। तर नक्की महत्त्वाचा PIQ घेतले आहे बा वित्त आयोग। वित्त आयोग जे असते हे नाही का अर्धन्यायिक संस्था आहे। लक्षात ठेवायचं, अर्धन्यायिक, ज्याला आपण समन्यायिक सुद्धा असे म्हणतो, लक्षात ठेवायचं। त्यानंतर याचं वर्णन कसं, याची निर्मिती कशी केली आहे माहीत आहे का? राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक म्हणून, राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक म्हणून वित्त आयोगाची निर्मिती केलेली आहे। हे लक्षात ठेवायचं, कारण की याच्यावर नाही का प्रश्न आला नाही, परंतु एम लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे। हे तुम्ही पाठ करा, जर आलं तर लक्षात ठेवायचं। त्यानंतर याचं स्वरूप जे असते ना वित्त आयोगाचं सल्लागारी असते, म्हणजे याचे जे निर्णय असतात सरकारवर बंधनकारक नसतात, हे लक्षात ठेवा। आणि हे घटनात्मक संस्था आहे, लक्षात ठेवा, सल्लागारी संस्था आहे, बंधनकारक नाही। ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर याची स्थापना झालेली आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। वित्त आयोगाची स्थापना भारतात ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर झालेली आहे। कोणत्या कलमात उल्लेख आहे? तर कलम 280, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, याच्यावर बरेच प्रश्न आहे। कलम 280 म्हणून हे घटनात्मक संस्था आहे। याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याला की घटनात्मक संस्था कोणत्या आणि बिगर घटनात्मक संस्था कोणत्या, याच्यावर प्रश्न आहे। आणि आपण शॉर्टमध्ये 1 मिनिटाचा व्हिडिओ पूर्वी बनवला होता, जेव्हा स्टार्टिंग होती ना त्यावेळेस, तर त्यामध्ये आपण टाकलेला आहे की घटनात्मक कोणत्या बिगर घटनात्मक कोणत्या, तुम्ही एकदा पाहून घ्या। त्यानंतर या वित्त आयोगामध्ये एकूण सदस्य किती असतात माहीत आहे का? 5 अध्यक्ष धरून, एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असते। पाठ करायचे, 5 सदस्य असतात, इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न आहे। आणि या सदस्याची नाही का मग पुनर्नियुक्ती होते का नाही, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे। तर लक्षात ठेवायचं, या सदस्याची पुनर्नियुक्तीस पात्र असतात, ह्या इम्पॉर्टंट आहे। पुनर्नियुक्ती होते, 5 सदस्य असतात, एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य। आणि काय करत असते राष्ट्रपती जे आहे दर 5 वर्षांनी किंवा त्यापूर्वी देखील नाही का वित्त आयोग स्थापन करत असते। साधारणपणे दर 5 वर्षांनी असते, परंतु त्यापूर्वी सुद्धा करू शकते। कोण करते? राष्ट्रपती करते, कलम 280 नुसार। त्यानंतर लक्षात ठेवा, जी नियोजन आयोग आहे ना, याच्या उदयामुळे नाही का वित्त आयोगाची भूमिका कमी झाली आहे, हे लक्षात ठेवायचं। हे प्रश्न आला असं की बा नियोजन आयोगाच्या निर्मितीमुळे वित्त आयोगाची भूमिका कमी झाली, हे विधान बरोबर आहे। कारण की कसं असते माहीत आहे का, वित्त आयोग जे असते केंद्र आणि राज्य सरकारना महसूल देत असते वाटप, त्यांचा जो दर आहे आणि नियोजन आयोगाचा दर आहे, म्हणजे नियोजन आयोग नाही का जास्त कर्ज देते राज्यानं यांच्यापेक्षा, म्हणून ते त्यांच्या भूमिकेमुळे नाही का कुठेतरी यांना नाही का कमी महत्त्व येऊन जाते। कायचं, यांनी जर समजा जर राज्याला जर 40% कर्ज देत असेल तर ते नियोजन आयोग काय करते 50% देऊन देते। त्यामुळे ती घटनात्मक संस्था नसून सुद्धा त्याला जास्त महत्त्व येते ना, तसं म्हणणं आहे यांचं। फक्त तुम्ही पाठ करायचं, नियोजन आयोगामुळे भूमिका कमी झाली। नियोजन आयोगाची स्थापना लक्षात ठेवा 15 मार्च 1950 रोजी झाली, लक्षात ठेवा हिच्यावर। आणि नीती आयोग याच जागी आला ना, नियोजन आहे 1 जानेवारी 2015 रोजी, लक्षात ठेवा। नीतीचा लॉंग फॉर्म काय, याच्यावर प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। कन्फ्युजन करत जाते इन्स्टिट्यूशन के इन्स्टिट्यूशन्स, तर इन्स्टिट्यूशन ही ना ION, इन्स्टिट्यूशन, इन्स्टिट्यूट येणार नाही, इम्पॉर्टंट आहे। कारण की एकदा पुन्हा सांगतो, नीती आयोगाचा लॉंग फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे तिथे इन्स्टिट्यूट येणार नाही, इन्स्टिट्यूशन इन ION, हे इम्पॉर्टंट आहे। कारण की PIQ वर 2-3 वेळा क्वेश्चन इन्स्टिट्यूशन ION। त्यानंतर बघा, या घटनेत नाही का जे अध्यक्ष आहे व सदस्य आहे याची पात्रता सांगितलेली नाही आहे, हे इम्पॉर्टंट आहे। याच्यावर प्रश्न आहे की घटनेत सांगितली आहे का कोण ठरवते, तर घटनेत सांगितली नाही, मग हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे माहीत आहे का? संसदेला। आणि संसदेने त्यासाठी काय केलेलं आहे माहीत आहे का? वित्त आयोग कायदा 1951 जारी केलेला आहे। आणि या कायद्यानुसार नाही का यामध्ये पात्रता दिलेली आहे यांची। पाठ करायचं, घटनेत पात्रता दिलेली नाही आहे, वित्त आयोग कायदा 1951 मध्ये याची पात्रता दिलेली आहे। आणि एक तुम्ही लिहून घे जा, अखिल भारतीय सेवा कायदा, जे म्हणतो ना ऑल इंडिया सर्व्हिस, जे IAS IPS होते ना त्यांच्यासाठी जो कायदा आहे तो 1950चा आहे, ज्यावर राज्यसेवा मेन
1924ला प्रश्न होता कायदा कधीचा आहे म्हणून डायरेक्ट, हे 1951चा आहे, कन्फ्युजन व्हायचं नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा याची पात्रतेवर प्रश्न आहे, अध्यक्षाची पात्रता सुद्धा विचारली आहे. तर लक्षात ठेवायचं अध्यक्ष जो असला पाहिजे सार्वजनिक प्रशासनाचा, त्यांना अनुभव असला पाहिजे, म्हणजे पब्लिक अफेअरचा. लक्षात ठेवा कीवर्ड पाठ करायचे, सार्वजनिक प्रशासन म्हणजे पब्लिक अफेअर. त्यानंतर जे इतर 4 सदस्य आहे त्याची काय पात्रता आहे, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व पात्रता असावा, म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असावा किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांच्या अंगी असली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे, एक पात्रता आहे. दुसरा सदस्य म्हणजे कसा असला पाहिजे, सरकारी जे वित्त व लेखाबाबत नाही का त्याला अनुभव असावा, वित्त व लेखा. लक्षात ठेवायचं सरकारी वित्त व लेखा, ते इथं खाजगीसुद्धा येऊ शकते, ते चुकलं आहे. त्यानंतर वित्तविषयक बाबी आणि प्रशासनाचा अनुभव असावा, कारण की वित्तासंबंधी आहे, त्यासंबंधी हे दोन्ही तर असेच लक्षात राहते. त्यानंतर अर्थशास्त्राचे विशेष ज्ञान असावे, कारण की वित्तासंबंधी अर्थशास्त्र, वित्त व लेखा, त्यानंतर वित्तविषयक बाबी, हे तर 3 गोष्टी लक्षात राहते. फक्त लक्षात काय ठेवायचं, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व पात्रता, इथं सर्वोच्च न्यायालय टाकी ना, तर तिथं चुकू शकते. उच्च न्यायालय लक्षात ठेवा, प्रश्न आल्यावर तुम्हाला यावरचा समजेन की पात्रता इम्पॉर्टंट आहे किंवा नाही, कारण की पात्रतेवर आलं तर चुकू शकते, बाकी गोष्टी तेच ते पी मारतात. त्यानंतर बघा आपल्याला नाही का वित्त आयोगाच्या शिफारसी व कर्तव्य याच्यावर प्रश्न आलेले आहे आणि सोपे आहे, लक्षात ठेवा. हे वित्त आयोगाच्या शिफारसी जी आहे कलम 281 नुसार नाही का राष्ट्रपती नाही का संसदेसमोर मांडत असते. याच्यावर प्रश्न नाही आला तर लक्षात ठेवायचं, वित्त आयोगाच्या शिफारसी राष्ट्रपती संसदेसमोर मांडत असते, कलम 281. त्यानंतर बघा यामध्ये कोणती कर्तव्य यांची शिफारशी करत असते, तर कर महसुलाची विभागणी करत असते. कर महसुलाची विभागणी कशात करत असते, केंद्र आणि राज्यात. डायरेक्ट लिहायचं, केंद्र व राज्यात कर महसुलाची विभागणी करते. आपण म्हणत नाही का यांना इतके टक्के महसूल दिला आहे, मग आपण म्हणतो ते करमध्ये किंवा वसूल कोण करते, वाटप कोण करते, कोणाचा किती वाटा असला पाहिजे हे यांनी ठरवत असते. लक्षात ठेवायचं कर महसुलाची विभागणी एवढा कीवर्ड लक्षात ठेवा, कोणात करते, केंद्र आणि राज्यात. त्यानंतर भारताच्या संचित निधीतून राज्यांना द्यावीची सहाय्यक अनुदानाची तत्त्वे ठरवते. पाठ काय करायचं, सहाय्यक अनुदानाची तत्त्वे ठरवते, कर महसुलाची विभागणी करते, हे महत्त्वाचं आहे कारण की हेच कीवर्ड वापरते त्यांनी. आणि वित्तविषयक बाबी संबंधी नाही का, वित्तविषयक बाबी जी असते केंद्र आणि राज्यासंबंधी यासंबंधी सूचना करते, हे करणारच आहे कारण की केंद्र राज्यासंबंधीच आहे ना. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संसाधनांना पूरक ठरण्यासाठी राज्याच्या संचित निधीत कशी वाढ करावी याबाबत सुद्धा उपाययोजना सुचवते. हे आपल्याला नाही का 73-74 घटना दुरुस्तीनुसार ॲड केलं होतं हे त्यावेळेस, हे पाठ करायचं कारण की आपल्याला पंचायत राजमध्ये याच्यावर प्रश्न विचारते वित्त आयोगावर त्यांच्या, ते लक्षात ठेवायचं. हे सुद्धा बरोबर आहे, राज्याचा संचित निधी वाढ करण्याबाबत उपाय सुचवित असते. त्यानंतर वित्तविषयक बाबीसंबंधी राष्ट्रपती निर्देशित केली अशी कोणतीही बाबा, म्हणजे राष्ट्रपती जर एखादी वित्तविषयक बाबीसंबंधी कोणती बाब असन त्यांनी म्हटलं बा की बाई तुम्ही असं असं करा बा, तर ते त्यांना करा लागन. हे पाठ करा, याच्यावर प्रश्न बरेच आलेले आहे. आणि हे केंद्र आणि राज्यासंबंधी काय करत असते, आर्थिक संसाधनाचं वाटप करत असते, ते सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न आहे की केंद्र आणि राज्यामध्ये आर्थिक संसाधनाचे वाटप कोण करत असते, तर वित्त आयोग, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आपल्याला वित्त आयोग आतापर्यंत किती झालेले आहे, आता 15 आता झालेले आहे, 16वा आता होईल सुरू. परंतु आपल्याला मी तुम्हाला दिलेले आहे याच्यावर प्रश्न आलेले आहे, तर आपण ग्रुपनुसार पाठ करायचं. बघा एक ग्रुप असा बनवायचा 1 ते 5 मध्ये, सर्वच पाठ करायची गरज नाही आहे, तर लक्षात ठेवायचं. 1 ते 5 मध्ये पहिला केसी नियोगी, हे सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा संतानम, चंदा, राजमंदार आणि त्यागी, लक्षात ठेवा. तर कसे तरी तुम्ही ट्रिक्स काढायची याची, नीस म्हणायचं, नीच चंदा. राजमंदारमध्ये काय आहे, नीच चंदा राजसोबत, असं काहीतरी तुम्ही लॉजिक करा. मी मायानत नीच चंदा म्हणत असतो, राजमंदारमध्ये र आहे म्हणून 4 म्हणून लक्षात राहते, ऑप्शन त्यागी, कारण की मी काय लॉजिक नाही, पण तुम्ही कीवर्ड काढू शकता, हे पाठ पाहिजे ना. 6वं लक्षात ठेवा, रेड्डी, शेलाट, हे लक्षात ठेवा. रेड्डी 6वा, 7वा शेलाट आहे. त्यानंतर हे जे इम्पॉर्टंट आहे सर्वात 8वा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. डायरेक्ट पाठ करायचं, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, डायरेक्ट पर्यायानुसार काढते आहे आपल्याला डायरेक्ट, कारण की एका याच्यातून सुद्धा उत्तर काढू शकतो. 8वं. आणि याच्या पूर्वी कोण होतं असं लक्षात ठेवायचं, यशवंतराव चव्हाणच्या आधी कोण होतं, शेलाट, आणि नंतर कोण होतं, साळवे, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे हे 3, 7, 8, 9 तर लक्षातच राहते आपल्याला. आणि रेड्डी नसला तरी चालते आपल्या लक्षात, फक्त काय पाहिजे हे 10 पासून करायचं. 10 हे तर करतोच आपण, तसे सर्वच पाठ होते. 10 म्हणजे पंत, 11वा लक्षात ठेवा, इथं 11वा इथं लिहिलेला आहे. 11वा म्हणजे खुसरो, 12वा रंगदा, 11वा खुसरो,
11 खुश आहे बा असं कसं लक्षात ठेवा. 12वा रंगराजन, कारण की बघा 12 रंगराजनचं र कसा आहे 2 सारखा आहे ना, तर लक्षात राहते र. त्यानंतर 13 मध्ये विजय केळकर आहे पूर्ण नाव. विजयमध्ये किती कीवर्ड आहेत 3 शब्द आहे ना, तर मग 3 येते बा एक स्थानी असं लक्षात ठेवा. पूर्ण नाव लिहिजा विजय केळकर. वाय.व्ही. रेड्डी तर आपण करायची काही गरज नाही, आपल्याला 14वा वित्त आयोग माहीतच राहते. 15वा तर ते सुद्धा माहीत राहते एन.के. सिंग. 16वा कोण आहे आत्ता अरविंद पनगाडिया. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येते आपल्याला. 16वा वित्त आयोग करंटमध्ये आहे तर येऊ शकते, हे तुम्ही करंटमधून पाहून घे जा. अरविंद पनगाडिया जे आहे आणि याचे सचिव कोण आहे, सदस्य कोण आहे हे तुम्ही एकदा पाहून घे जा. याचं मला वाटते सचिव कोण आहे, ऋषी पांडे काहीतरी आहे, पाहून घे जा एकदा, कन्फर्म कर जा. याच्यावर क्वेश्चन विचारू शकते. आणि लक्षात ठेवा, हे तुम्ही ग्रुप बनवायचं 10 पासून तर 14पर्यंत म्हणा, किंवा 14, 15, 16चा वेगळा करायचा, कारण की हे लेटेस्ट आहे ते माहीत राहते. 11, 12, 13 आपल्याला 10, 11, 12, 13 याच्यातच कन्फ्युजन करते. 14पर्यंत 14 तर लक्षात राहते आपल्याला, ते पाठ करायचं. प्रश्न केल्यावर तुम्हाला कन्फ्युजन दूर होईल. आणि एक लक्षात ठेवायचं, 73व्या आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये वित्त आयोगाची तरतूद कुठे दिलेली आहे लक्षात घ्या. तर 243I मध्ये 73 मध्ये आहे आणि 243Y 74 मध्ये आहे हे तरतूद. मग लक्षात कसं ठेवायचं, IY वित्त आयोग IY म्हणायचं. आय पहिला आला तर 73वी, वाय नंतर येते 74 घटना दुरुस्ती. याच्यावर प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर आणखी राज्य वित्त आयोगाबद्दल सांगतो मी, लिहायचं असेल तर लिहून घ्या. महाराष्ट्र राज्य वित्त आयोग जे आहे याची स्थापना झाली 23 एप्रिल 1994 रोजी. लक्षात ठेवा, 23 एप्रिल 1994 रोजी. आणि जे राज्य निवडणूक आयोग आहे आपल्या राज्याचा, त्याची स्थापना झालेली आहे 26 एप्रिल 1994 रोजी. कन्फ्युजन होऊ नका दोन्ही. तिकडे 23 एप्रिल आहे कुठं वित्त आयोगमध्ये, 26 एप्रिल कुठं राज्य निवडणूक आयोगमध्ये. कलम जर म्हटलं यांचं 73-74 मध्ये वित्त आयोगाचं IY, आणि तिकडं काय आहे निवडणूक आयोग KZA, म्हणजे 73 मध्ये 243 K, 74 मध्ये 243 ZA. हे दोन्ही पाठ करा, कारण की याच्यावर बरेच प्रश्न येते आपल्याला. निवडणूक आयोग, वित्त आयोग, कलमसुद्धा माहीत आहे तुम्हाला. आणि पहिला जे वित्त आयोग होता समजा महाराष्ट्राचा, त्याचे अध्यक्ष होते शांताराम घोलप. लक्षात ठेवायचं, शांताराम घोलप. दुसरे कोण होते, वासुदेवन. तिसरे होते त्रिपाठी. चौथे लक्षात नाही आहे, पण 5वे जे आहे व्ही गिरिराज होते. लक्षात ठेवा, पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. सॉरी, 4थे JP डांगे होते. 5वे व्ही गिरिराज आहे. 6वा आत्ता आहे, तुम्ही पाहून घे जा कोण आहे तर लक्षात घ्या. पहिलं लक्षात ठेवा जा फक्त शांताराम घोलप. स्थापना आहे 23 एप्रिल 1994ची. तर अशा पद्धतीने नाही का आपण इम्पॉर्टंट माहिती तर पाहिली आहे. आता आपण याची PIQ पाहू. आता नाही का PIQ पाहू आपण. आणि PIQ पाहिल्यावर तुम्हाला इम्पॉर्टंट कळणार आहे. नवीन मुलांना खास करून, जुन्या विद्यार्थ्यांना तर माहीतच आहे, परंतु पाहून घ्या. पहिला प्रश्न बघा, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे. हा आलता तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022. कलम किती आहे, 280. लक्षात घ्या. आणि बाकीचे पर्यायामध्ये आहे कलम 324 निवडणूक आयोग. लक्षात ठेवा, कलम 224 कुठं आहे तर उच्च न्यायालयासंबंधी आहे. आणि 380 तर काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. बाकी तुम्हाला ते कन्फ्युजनसाठी टाकला होता, तुम्ही पाहू शकता. ॲनालिसिस करत जा, कारण की बाकी पर्यायसुद्धा आपल्याला जमले पाहिजे की बा 324 कशा संबंधी आहे, 224 कशा संबंधी आहे. नाही तर आपण नुसतं ते कलम पाठ केलं झालं असं नसते. कारण की हाच पर्याय नाही का नंतर प्रश्न बनू शकते. त्यालाच म्हणतो आपण PIQ ॲनालिसिस. त्यानंतरचा बघा, आपल्याला विचारला होता की बा वित्त आयोगाबद्दल कोणते विधान योग्य आहे. टॅक्स असिस्टंट 2018. पहिलं सेंटेन्स बघा, भारतीय आर्थिक संघराज्यवादाचे समतोल साध्य करण्यासाठी कार्य करणारे साधन आहे. हे आर्थिक संघराज्यावर संबंधित आहे ना. राजकोषीय संघ संतुलनचा हे केंद्र आणि राज्यामध्ये कायची विभागणी करते, पैशाची विभागणी करते यांनी. म्हणून काय म्हणतो आपण, आर्थिक संघराज्यावरती समतोल साध्य करण्यासाठी कार्य करण्याचे साधन. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, एक चेअरमन असते आणि 3 सदस्य असते. हे तर फिक्स माहीत पाहिजे आपल्याला. समजा जर पहिल्या याच्यात डाऊट तर घ्यायचाच नसते, परंतु सेकंड सेंटेन्सचं पाठ पाहिजे आपल्याला, कारण की याच्या सदस्य किती आहे, 1 आणि 4 एकूण 5 असतात. म्हणून इथं चुकलेलं आहे आणि फिक्स माहीत पाहिजे. त्यानंतर बघा, आयोगाच्या सदस्याची पात्रता राष्ट्रपतीकडून ठरवली जाते. हे बघा, इथं तुम्ही चुकू शकता, कारण की राष्ट्रपतीची याच्यात नाही का पात्रता कोण ठरवत असते तर संसद ठरवते. परंतु कोणत्या कायदा आहे, वित्त आयोग कायदा 19
51 हेच मी म्हणत आहोत तुम्हाला किंवा कायदा ही तर चुकू शकते सर्वजण, हे माहीत नाही राहत, हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती ठरवत नाही तर वित्त आयोग कायदा केलेला आहे त्यासाठी 1951चा. आणि चौथं सेंटेन्स बघा, कलम 280 नुसार यात तरतूद केलेली आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय राहील, फक्त अड, लक्षात ठेवा. बाकी बकच चूक आहे, हां तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला की भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 280 वित्त आयोगास निम्न न्यायालयीन दर्जा प्रदान केलेला आहे. कलम 280 रिपीट, कोणता दर्जा आहे, अर्धन्यायिक, ज्यालाच आपण अर्ध म्हणजे काय, निम, बरोबर आहे, अर्धालेच निम्म म्हणतो ना ते, तर तुम्हाला लिहून घ्यायला अर्ध म्हणजे निम न्याय का, कारण की इंग्लिशमध्ये तेच आहे ना, अर्धालेच निम्मा म्हणत असतो आपण, हे त्यानं बरोबर आहे. आयोगाच्या सदस्याची नेमणूक पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळावर केली जाते. आता हे आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करते, इथं राष्ट्रपती करते, मग इथं पंतप्रधान येईन का, नाही, हे विधान चूक आहे, ब, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तिसरं, आयोगाचे सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र आहे का, आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा किती इम्पॉर्टंट गोष्टी आहे या. तिथं जर त्यांनी म्हटलं पुनर्नियुक्ती पात्र नाही आहे तर आपण कन्फ्युजन होऊ शकतो जर माहीत नसलं. त्यानंतर चौथं सेंटेन्स बघा पुन्हा रिपीट आहे, एक अध्यक्ष आणि अन्य 2 सदस्य असतात. किती असतात, 1 आणि 4, एकूण 5 असतात. पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात, हे पाठ करायचं. म्हणजे याचं उत्तर काय राहील माहीत आहे का, अ क बरोबर राहील, हां लक्षात ठेवा. कारण की ब ड का चुकीचं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, PSI मुख्य 2016 आलेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा बाकीचे हे आपल्याला बरोबर आहे. तर बाकी सेंटेन्स बघा आपण पाहिलेलं आहे पूर्वी, पण पाहून घेऊ. आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. आपण आंतरराज्य परिषद पाहिलेली आहे कुठं, कलम ज्यावेळेस आपण घेतले ना इम्पॉर्टंट कलमाची सिरीज पॉलिटीमध्ये, त्यावेळेस घेतलं होतं एक्सप्लेनेशनमध्ये. कलम 263 नुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करते, तर राष्ट्रपती करत असते. आणि आंतरराज्य परिषदेची शिफारस कोणी केलेली आहे, सरकारी आयोगानं. पहिल्यांदा आंतरराज्य परिषद स्थापन झाली होती 28 मे 1990 रोजी, हे लक्षात ठेवा. मी तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे, याचा अध्यक्ष कोण असते हे लक्षात ठेवा. कलम 263 मध्ये तरतूद आहे, स्थापन करते राष्ट्रपती, अध्यक्ष पंतप्रधान असते याच्यात. हां तुम्ही म्हणता नाही तर राष्ट्रपती अध्यक्ष असते, नाही, हे राष्ट्रपती स्थापन करते. इतकं इम्पॉर्टंट आहे, हे दान बरोबर आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेस राज्यसूचीतील विषयावर कायदा करता येतो, हे विधान बरोबर आहे. हे सुद्धा प्रश्न आपण कलमामध्ये केलेला आहे, कलम मी डिटेल घेतलेले आहे, असं नाही घेतले किंवा कलम मी केंद्र राज्य संबंधामधला टॉपिक आहे. एकूण 5 परिस्थितीमध्ये नाही का संसद राज्यसूचीवर कायदा करू शकते. कलम कितीमध्ये आहे, कलम 249 मध्ये आहे, कलम 250 मध्ये आहे, कलम 253, त्यानंतर 356 आणि एक कलम आहे आणखी लक्षात येत ना. त्यानंतर बघा अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते. हे ऑल इंडिया सर्व्हिसच्या माध्यमातून केंद्र सरकार ठेवत नसते का, कारण की आपल्या इथं ऑल इंडिया सर्व्हिस एकच आहे ना. त्यामुळे केंद्र हे जसं IAS IPS राज्य सरकार निर्माण करू शकते का ते पद, नाही, ते केंद्र सरकारनं निर्माण केलं UPSCद्वारे. म्हणून ते म्हटलं जाते की केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते त्या माध्यमातून. हे विधान बरोबर आहे, याचं सर्व बरोबर राहील, ना लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला आता राज्यसेवा मे 2015ला भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 कलमानुसार वित्त आयोग स्थापना केली आहे. किद्दा रिपीट आहे, बरोबर आहे. BK चतुर्वेदी 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे का, 13वा वित्त आयोग विजय केळकर, कारण की विजय शब्दामध्ये 3 शब्द आहे, तसं लक्षात ठेवजा, एकक स्थानी 3 येते. त्यानंतर रंगराजेंमध्ये र आहे म्हणून 2 सारखं आहे. खुसरो म्हणजे 11, खुसरो 11 खुश आहे बा, असं कसं तर लक्षात ठेवा. YV रेड्डी, बाकी 14, 15, 16 तर तुम्हाला लक्षात राहते, फक्त पहिले लक्षात ठेवा. आणि यशवंतराव चव्हाण लक्षात ठेवायचं, त्याच्या पहिले आणि नंतरचं ठेवायचं, बाकी तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, कारण की आपण डायरेक्ट एलिमिनेट करू शकतो. सर्व 16 पाठ करणं अपेक्षित नाही. हां त्यानंतर वित्त आयोग अध्यक्षाव्यतिरिक्त 5 सदस्य आहे बघा, 5 सदस्य कोणाला धरून आहे, अध्यक्षाले. मग यांनी काय टाकला उल्लेख, अध्यक्षाव्यतिरिक्त. तेच प्रश्न असतात, फक्त तुम्ही नाही का जर तुम्हाला ते पाठ राहिलं नेमकं काय पाहिजे PIQ तर ते तुम्हाला सोपं जाईल, नाही तर कन्फ्युजन होऊ शकते तुम्हाला. हां लक्षात ठेवायचं उत्तर काय राहील, फक्त अ बरोबर, कारण की 2 आणि 3 बकच चुकीचं आहे, तिथं अध्यक्ष धरून पाहतं. त्यानंतर बघा ॲग्री 2012 आहे, कलम विचारलं होतं डायरेक्ट, वित्त आयोग 280. बाकी पाहून घ्या तुम्ही. निर्वाचन आयोग 324 आहे, सर्वोच्च न्यायालय 124 आहे, आणि कोण आहे संघ लोकसेवा आयोग 315 आहे, लक्षात ठेवा. MPSC UPSC कलम 315 भाग 14 निवडणूक आयोग जे आहे
कलम 324 भाग 15 हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. या कलमामध्ये केलेला आहे कवर. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2024चा लेटेस्ट आहे बघा. इथं विचारलं होतं त्यांनी अयोग्य जोडी कोणती आहे. तर यांनी म्हटलं होतं बघा 12वा वित्त आयोग दिला होता 2005 ते 10. तुम्हाला जर इथं वर्षसुद्धा दिलेली आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. 12वा कोण आहे? रंगराजन, विधान बरोबर आहे. 13वा कोण आहे बघा? केसी पंत आहे का 13वा? नाही, विजय केळकर आहे. म्हणजे हे तरी पाठ राहते ना, पंत 10वा आहे ना. जरी आपल्याला 13वा माहीत राहिलं तरी आपण म्हणतो नाही बा याच्यानंतर 13वा विजय केळकर आहे, हेच विधान चूक आहे. 14वा बघा वाय रेड्डी आहे का? आहे. 15वा कोण आहे? एन के सिंग आहे. मग काय करायचं आहे आपल्याला? आपलं चुकलं काय? ब नंबरचं. मग उत्तर काय राहील? ब. हे लक्षात ठेवा. म्हणजे खूप सोप्या गोष्टी आहे, फक्त काय पाहिजे? फिक्स माहीत पाहिजे ना. लक्षात ठेवा, सोपा आहे. बरेच प्रश्न आहे असे याच्यात. त्यानंतर बघा आपल्याला वित्त आयोगावर हे चाललेलं आहे बघा 2023चा आहे लेटेस्ट. पहिला वित्त आयोग केसी नियोगी आहे. दुसरा वित्त आयोग बघा चंदा आहे. त्यानंतर तिसरा वित्त आयोग बघा संतानम आहे. चौथा राज म्हणणार आहे. नीत चंदा म्हणायचा राज म्हणणार, कसं तरी लक्षात ठेवा. हे 5 जरी लक्षात ठेवलं तरी उत्तर येते. पहिला लक्षात ठेवायचा केसी नियोगी, हे आलता 2023ला. आणि एक प्रश्न लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणत्याही वित्त आयोगाचा उल्लेख केला 14वा 15वा किंवा यानुसार सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याला भेटते, तर उत्तर लिहायचं उत्तर प्रदेश. हां, आणि जर सर्वात कमी म्हटलं तर सिक्कीम. लक्षात ठेवा. तर पहिला प्रश्न हेच विचारला होता. ST 2023 15 वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार खालील पुढीलपैकी कोणत्या राज्याचा 2021 ते 25 या कालावधीत केंद्रीय करामध्ये सर्वाधिक वाटा आहे? उत्तर प्रदेशचा आहे. सर्वात कमी सिक्कीमचा आहे. लक्षात ठेवा. आणि आपल्याला 15 वित्त आयोगानुसार केंद्र आणि राज्याचा वाटा किती असला पाहिजे ते म्हणजे 41% सांगितला होता त्यांनी. जम्मू काश्मीरसाठी पहिले 42 सांगितला होता, जम्मू काश्मीरसाठी 1% दिला वाटते त्यांनी नंतर जास्तीचा, तर 41% आहे वाटते ते, असा विचारला तर लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2022ला पुन्हा याच्यावरच विचारला बघा जोड्याला. आपले YB चव्हाण, यशवंतराव चव्हाण कितवा आहे? 8वा वित्त आयोग. तर डायरेक्ट बघा नंबर 3 आहे, एकाच ऑप्शनमध्ये आहे. म्हणून म्हटलं आपला व्यक्ती नाही का पाठच करायचा 8वा. त्यानंतर NK सिंग 15वा, रंगराजन 12वा, महावीर त्यागी आहे. नाही माहीत राहिला त्यागी 5वा आहे म्हणून काही इम्पॉर्टंट नाही, पण बाकीचे माहीत पाहिजे फिक्स. लक्षात ठेवा, हे तुम्ही लावून घ्या. त्यानंतर 2020ला बघा तेच आलं आहे 15वा 14वा 13वा आणि 12वा. तुम्ही पाहून घ्या, वारंवार रिपीट होत आहे. 2020चा आहे बघा. लेटेस्ट 25चा प्रश्न आहे कंबाईंड मेन्स. 13वा 14वा 15वा आणि 16वा सुद्धा विचारला आहे बघा. 16वा अरविंद पनगडिया, NK सिंग, विजय केळकर, YV रेड्डी. YV रेड्डी आहे. इथं YB रेड्डी देते कोणी? ते चुकीचं राहील. बी नाही, YV एका याच्यात दिलेलं आहे त्यांनी YB, म्हणून ते कॅन्सल झालता. YV आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 14वा वित्त आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? डायरेक्ट प्रश्न आला. तर मग पर्यायामध्ये काय होतं? 14वा कोण आहे आपला? YV रेड्डी आहे. तसा येते क्वेश्चन. तसा तुम्हाला डायरेक्ट टप नाही वाटला पाहिजे डायरेक्ट, कारण मागच्या PIQ उत्तर सुटते आपल्याला. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2020चा आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील कर महसुलाचा वाटा यांच्या शिफारसीनुसार होतो. कर महसुलाचा वाटा कोण? कर महसुलाची विभागणी केंद्र राज्यात कोण करते? वित्त आयोग. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे फक्त वित्त आयोग. त्यानंतर बघा ग्रुप C 2019चा प्रीचा आहे. भारतातील केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीची वाटप करण्याचे काम कोणता आयोग करत असते? आला आर्थिक साधन सामग्री म्हणजे हेच कोण करणार आहे? वित्त आयोग. याचं उत्तर वित्त आयोग राहील. लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही आहे? म्हणजे चुकीचं विचारलं समजा. पहिला ऑप्शन बघा कर उत्पन्नाचे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटप आहे का? आहे. त्यानंतर बघा राज्य सरकारनं अनुदान देण्याबाबतची सूचना करणे आहे का? सहाय्यक अनुदान तत्त्वे ठरवणे, बरोबर आहे. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्प कोण तयार करत असते? वित्त आयोग करत असते का? नाही, हे वित्त मंत्रालय करत असते. आणि त्यामध्ये कोणता विभाग? आर्थिक व्यवहार विभाग. हे कितीदा तरी रिपीट क्वेश्चन आहे की केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी मंत्रालय तयार करते. हे सुद्धा आहे ग्रुप Cला प्रीलाच. आणि हे मेन्सले सुद्धा असते कोण तयार करते? तर आर्थिक व्यवहार विभाग करत असते वित्त मंत्रालयाचा. आणि केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या कलमात आहे? तर कलम 112. आणि राज्याचा विचारला तर 202. आणि आपल्या घटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाही आहे. आपल्या घटनेत फक्त कोणता शब्द वापरलेला आहे? वार्षिक वित्तीय विवरणपत्र. हे इम्पॉर्टंट आहे. असं जर विचारलं की कलम 112 नुसार घटनेमध्ये नाही का अर्थसंकल्प हा शब्द वापरण्यात आला, ते विधान चूक राहील. लक्षात ठेवा.
वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि त्याने ते सुद्धा विचारला आहे, मी घेतलेला आहे तो प्रश्न आणि याच्यावर आपल्याला मागच्याच वर्षी विचारला होता की अर्थसंकल्प कोणत्या कलमात आहे, तर लक्षात ठेवा. आणि बजेट हा शब्द जो आहे तो फ्रेंच शब्द आहे, लक्षात ठेवा. त्याचा अर्थ होते चामड्याची पिशवी. इतकं लक्षात ठेवा, बस सफिशियंट आहे. आणि तिकडं चौथं बघा, निकोप वित्ताशी संबंधित. निकोप जाऊ द्या, पण वित्तासंबंधी आहे ना गोष्टी सब, तर मग वित्त बाबी संबंधी आहे काय केंद्र, म्हणजे काही गोष्टी जशा तसं येईन, काही गोष्टी थोड्याफार अलग येईन, परंतु आपल्याला तिथं पाहायचं पैशासंबंधी आहे वित्तासंबंधी आहे का, तर प्लस म्हणजे बरोबर धरायचं. आणि अर्थसंकल्प तर आपल्याला माहीत आहे ना, 3 नंबर चुकीचा आहे. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. कितीदा रिपीट आहे, बऱ्याचदा. 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय रेड्डी आहे का, आहे. दोन्ही विधान बरोबर. म्हणजे हे क्वेश्चन येतात आपल्याला, परंतु PIQ रिपीट आहे. आपल्याला येण्याचं हे आलेच पाहिजे आणि सेकंदात आले पाहिजे, जेणेकरून आपण नाही का लगेच दुसरीकडे जाऊ. यांनी असा बनवला पाहिजे की बा ज्यानं अभ्यास केलेला आहे बा, हे जसं की बा कुठं चुकवायचं कुठं नाही आहे, हे पात्रता विचारला ना तर इथं चुकू शकते माणूस, ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, PSI पूर्व 2016मध्ये 13वा वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय शुल्क अनुदान सर्वाधिक वाटा, बा इथं 13वा विचारलं, मागं 15 विचारलं होतं. सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे, लक्षात ठेवायचं. सर्वात कमी सिक्कीम. कसाही आला तरी तेच मारायचं. त्यानंतर बघा, आपल्याला STM 15ला विचारलं होतं वित्तीय कमिशनचे कार्य राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आवश्यक आहे, तर बघा, कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार केंद्र सरकारना वाटणी पहिलं आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. केंद्राच्या अनुदानातून राज्यांना उत्पन्न देण्याची अनुदान तत्त्व ठरवणे पाहिलेलं आहे. दुसरे कोणतेही प्रकरण जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वित्तीय बाबी संबंधी आहे, कोणती वित्तविषयक बाबी केंद्र आणि राज्य, म्हणजे सर्व रिपीट आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे D फक्त, लक्षात घ्या, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर STI प्री 2014चा आहे. 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर आहे, बरोबर आहे. त्यानंतर 13 वित्त आयोगाचा कालावधी 2010 ते 15 आहे. चला, आपल्याला माहीत नाही, आपण पाहू. समजा उदाहरणार्थ तिसरं सेंटेन्स कितीदा रिपीट आहे, 280 पाहिजे, मग ते C तर चुकीचं आहे ना. मग याच्यात काय विचारला, बरोबर, म्हणजे दुसरं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन येणार का, नाही. परंतु चौथा ऑप्शन तर सर्वच चूक म्हणताय, परंतु आपल्याला माहीत आहे की पहिला 13 वित्त आयोग विजय केळकर आहे, म्हणजे एक तरी बरोबर आहे, म्हणून AB बरोबर आहे. समजा लक्षात घ्या, काही गोष्टी नाही माहीत असल्या तरी चालते, आपण बाकीच्या गोष्टी पाठ पाहिजे ना. हिचं उत्तर आहे फक्त AB बरोबर, तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर बघा, केंद्र सरकारने आकारणी करून गोळा केलेल्या कर महसुलातून राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीबद्दल कोणता आयोग मार्गदर्शक तत्त्वे घालून देतो. आता असं पाहिलं, कर महसुलाबाबत कोण देते आखून, वित्त आयोग, लक्षात घ्या. बाकीचं विक्री कर आयोग हे ऑप्शन असे होते, पहिले 11चा पेपर होता नाही त्यामुळे. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर जे उद्योग निरीक्षक मेन 22चा आहे. भारताच्या वित्त आयोगाच्या सदस्याची निवड व नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे खालील व्यक्तीमधून केली जाते. म्हणजे हे वित्त आयोगाची जे पात्रता यापूर्वी पाहिलेलं आपण, पात्रतेवर प्रश्न आहे. या पात्रतेमध्ये जे त्यांचा हे दिलेलं आहे ना, कोणती पात्रता असली पाहिजे त्यांची वाली सदस्याची अध्यक्षाची, याच्यावर प्रश्न आहे बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा त्या पदावर नियुक्त होण्यासाठी आवश्यक अर्थ असलेले व्यक्ती. बघा, आपण अध्यक्ष कोण पाहिजे, सार्वजनिक प्रशासनाचा म्हणजे पब्लिक अफेअरचा अनुभव. त्यानंतर बघा, सदस्य एक पाहिजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा त्याचा पात्रता असला पाहिजे हायकोर्टचा, आहे बरोबर, म्हणजे हे विधान बरोबर आहे. सरकारी वित्त व लेखा प्रणाली, बघा सरकारी वित्त व लेखा प्रणालीबाबत आहे का, आहे, हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्याचं वित्तीय बाबी आणि प्रशासन असणारच आहे, तर लक्षात ठेवा वित्तीय बाबी आणि प्रशासन आहे. चौथं का चुकीचं आहे बघा, केंद्र आणि राज्य संबंधाबाबत विस्तृत ज्ञान. केंद्र राज्यासोबत नाही पाहिजे, इथं पाहिजे अर्थशास्त्राचे विषय ज्ञान. म्हणजे बघा किती बारीक विचारलं त्यांनी, हे 22मध्ये आहे. म्हणून आपण जर अशा क्वेश्चन जर आपण PIQ नुसारच पाहत असतो, असं पुस्तकमध्ये जरी दिलेलं असेल तर आपण इतकं सिरियसली वाचत नसतो, परंतु प्रश्न आला तर आपण सिरियसली घेत असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण PIQवर आपली होल्ड असली पाहिजे, हेच सांगायचा उद्देश आहे. आणि नक्कीच याचं उत्तर काय राहील, क बरोबर, ड चूक. आणि इथं जर आपल्याला माहीत नसलं तर आपण इथं वरीलपैकी सर्व मारत असतो आणि इथं चुकणं अपेक्षित आहे मग आपल्याला. तर लक्षात घ्या, हे माहिती काय चुकण्याची नाही आहे, कारण की PIQ ॲनालिसिसवर, कारण की याची माहिती काय जास्त दिलेली नाही, 1 पेज माहिती आहे. आणि प्रश्न किती आहे, मल्टिपल, आम्ही बरेच घेतले नाही, कारण की रिपीट आहे, मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे याचे जवळपास नाही का 30-40 क्वेश्चन आहे. करमध्ये आहे, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये येते, कुठं पंचायत राजमध्ये येते याचे क्वेश्चन्स, कधी पॉलिटीमध्ये येते, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने नाही का आपण वित्त आयोग आणि काल FRBM पाहिला, आणि नक्कीच नाही का आपण 1-2 या पुढे उद्या नाही तर परवा सार्वजनिक वित्त टॉपिक टाकू, आणि नक्कीच त्यावर तुमचे 2-3 मार्क जे येणार आहे ते फिक्स करू. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.